कुरुंदवाडमधील जामियानगर इथल्या गटारीचं काम करणाऱ्या ठेकेदारानं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलंय। या कामासाठी वापरलेल्या साधनसामुग्रीचा दर्जा अत्यंत हलका असून गटारीच्या काँक्रीटचे ढपले पडतायत। या ठेकेदारावर कारवाई करावी असं निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जल अभियंता प्रदीप बोरगे आणि कार्यालयीन अधीक्षक श्रद्धा मगदूम यांना देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की या ठेकेदारानं यापूर्वी शहरातील विविध विकास कामं केली असून ती कामं अत्यंत निकृष्ट झाली आहेत। यामुळे शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अव्यय झालाय। अशा ठेकेदारांवर कारवाई होणं गरजेचं असतानाही महापालिकेनं त्याला काळ्या यादीत टाकण्याऐवजी पुन्हा कोट्यावधी रुपयांची कामं दिली आहेत। इथून पुढे कोणतंही काम त्या ठेकेदाराला देऊ नये असं शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी सांगितलं। शिवसेना स्टाईलनं आंदोलन करून नगरपालिकेला टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। की एखाद्या ठेकेदाराच्या विरोधात एखादं निवेदन नगरपालिका द्यावं लागतं, कारण या ठेकेदाराचं काम म्हणजे लात मारलं तरी एखादी काँक्रीटची गटर असेल, भिंत असेल ती पडणार, त्याची गॅरंटी अगदी या ठेकेदाराची आहे। भरपूर तक्रारी या ठेकेदाराच्या नगरपालिकेला मिळालेल्या आहेत, पण काय कोणास ठाऊक काय काळेधर आहे या ठेकेदाराला पाठीशी घातलं जातंय आणि नव्यानं परत त्याला 1.4 कोटी रुपयाची कामं नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठेकेदाराला दिली आहेत। अशा या ठेकेदाराला आम्ही कुरुंदवाडच्या शिवसेनेच्या वतीनं व कुरुंदवाडातील नागरिकांच्या वतीनं त्याला एक नगरपालिकेत काळ्या यादीत टाकावं व त्याला याच्यापुढे नगरपालिकेच्या माध्यमातून कोणतेही काम देण्यात येऊ नये। नगरपालिकेने 8 दिवसात त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही केली तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं नगरपालिकेला टाळेठोक आंदोलन करणार। यावेळी संजय अनुसे, दयानंद मालवेकर, बाबासाहेब सावगावे, राजू आवळे, राजेंद्र बेले, आप्पा गावडे, नूर खान पठाण, विजय अडसूळ आदी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार।